मित्रांनो, आपले ईडब्ल्यूएस चे बरेचसे मित्र मला म्हणत होते की सर आपल्याला एनसीएल लागते का, आम्हाला क्लिअर करा. तर बघा मित्रांनो, क्लिअर करून देतो. पोलीस भरतीचे जे सूचना आहेत त्या सूचनामध्ये जो एनसीएलचा भाग आहे ना, त्या भागात त्यांनी काय केलेलं आहे, ईडब्ल्यूएस ला पण एनसीएल लागते असं दिलेलं आहे, म्हणजे त्या कॉलम मध्ये दिलेलं आहे, ईडब्ल्यूएसचं नाव दिलेलं आहे. मग त्यामुळे असा गोंधळ झालेला आहे की सर आम्हाला पण एनसीएल लागेल का. तर मित्रांनो बघा, ईडब्ल्यूएस ला कोणताही एनसीएल लागत नाही. एनसीएल म्हणजे काय असते हो, नॉन क्रिमिलियर म्हणजे काय की तुमचं जो उत्पन्न आहे ना तो 8 लाखापेक्षा कमी आहे, हे असतं एनसीएल. आलं का लक्षात. आणि ह्यासाठी आपण ऑलरेडी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढतो. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काय सांगतो, दोन गोष्टी प्रमुख तो हे करतो की आपण अमुक अमुक जातीचे किंवा अमुक अमुक धर्माचे आहोत आणि हे धर्म किंवा हे जात कोणत्याही आरक्षणामध्ये येत नाहीत. उदाहरणार्थ ब्राह्मण झाले, पठाण झाले, जैन झाले, यांना कोणताही आरक्षण नाही, म्हणून त्यांना काय ईडब्ल्यूएस मिळतो. दुसरं आहे, ईडब्ल्यूएस हे इकॉनॉमिकल वीकर आहे, म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहे. म्हणजे काय तर तुमची जी वर्षाची जी अॅन्युअल जे इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यासाठीच आपण इन्कम सर्टिफिकेट जोडून देतो आणि हेच तुमचं एनसीएलचंच काम करते. म्हणून ईडब्ल्यूएस ला कोणताही एनसीएल लागत नाही. अशा माहितीसाठी आपलं डिअर पोलीस यूट्यूब चॅनल आणि डिअर पोलीस इंस्टाग्राम फॉलो करा. थँक्यू.